मैदानाच्या आतमध्ये फायनल मॅच. बोलणाऱ्या माणसाचे काहीही विकलं जातं, बोलावं लागेल. आता इथे पाहायला गेलं तर आपण पाहतो. चला फायनल मॅच फर्स्ट इनिंग मध्ये आपण ऐकूयात जगदीश सरांच्या बाणीतून पुढील पहिल्या इनिंगची संपूर्ण कहाणी. तोपर्यंत आपण घेऊया छोटासा ब्रेक. धन्यवाद. चला बॅटर्स पाठव मैदानात मध्ये लवकर. टीम बेस्ट ऑफ बोरशेती, सूरज स्मृती बेस्ट ऑफ बोरशेती. काय सामने झाले तर जगदीश. सेमीफायनल क्रमांक 1 चा सामना अक्षरशः प्रेक्षकांच्या डोळ्यांचं फारनं फेडलं. सेमीफायनल क्रमांक 2 च्या सामन्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांची फारनं फेडलेत. अक्षरशः स्वर्गीय अण्णाबाबा स्मृतिचषक जेव्हा जेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येईल तेव्हा तेव्हा हे 2 सामने विसरले जाणार नाहीत प्रेक्षकांच्या माध्यमातून. चला सलामीची जोडी पाठवा लगेच. बोरशेती टीम अर्जुन बांगर आणि बाली बागरे. आपल्याला विनंती असेल प्लीज लगेच पाठवा. भरपूर वेळ झाला. प्रेझेंटेशन आहे त्यानंतर प्राइस प्रेझेंटेशन आहे, त्यामुळे विनंती असेल आपण थोडंसं फास्ट घ्या प्लीज. येस इथे कॅश प्राइज झालाय प्रेक्षकांसाठी. येस इथे कॅश प्राइज झालाय. अपार आधार अपंग संघटनेचे सहसचिव सन्माननीय सुरेश भोईर साहेबांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी 100 रुपयांचे कॅश प्राइज सुरुवातीपासून संपूर्ण फायनल मॅच मध्ये. येस प्राइज चालू राहतील. प्राइज चालू राहतील. शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून सुरुवातीलाच 500 रुपये. सागर भोईर साहेबांच्या माध्यमातून दिया एंटरप्राइजेस कानविदे टीम साठी सामना जिंकला तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज. चला प्रेक्षक वर्ग आत बसलेले आहेत तर सर्वांना विनंती आहे आपण थोडंसं बाजूला सरा. खेळाडू कक्षामध्ये काही प्रेक्षक वर्ग बसलेत, सर्वांना विनंती असेल थोडंसं आपण सहकार्य करूया. एकदा काउंटडाऊन करूयात. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. सुरुवात मेगा फिनाले शेवटी आठवण ग्रुप आयोजित स्वर्गवासी अण्णाबाबा स्मृती चषक 2026 चा मेगा फिनाले मॅच. 3 ओव्हर. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये एंटर झाली आहे. बाली भागरे आणि अर्जुन बांगर. बोरशेतीची 2 आयकॉनिक खेळाडू आहेत, नेहमी सातत्यानं सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर भरपूर चांगला संघर्ष केला. टीम पप्पू 11 धसईनं खूप चांगली फाईट दिली, परंतु लास्ट मोमेंटला आपण पाहता सामना तेजस एक्सप्रेसनं पुन्हा एकदा फिरून आणला बोरशेती गावामध्ये. मॅचला आपण सुरुवात करतोय. फायनल मॅच सूरज स्मृती बोरशेती आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय दिया एंटरप्राइजेस कानविंदे. पहिलाच बॉल लाऊड अपील करतायत परंतु त्या ठिकाणी सहमत नाहीयेत पंच. आपण पाहताय गोलंदाजामध्ये तो आत्मविश्वास नव्हता. विकेट किपरने भरपूर लाऊड अपील केली होती. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू. एकत्र येऊ नका जास्त, कारण 3 ओव्हरची मॅच आहे. सेकंड इनिंग मध्ये कानविंदे संघ तुम्हालाच बॅड लाईटचा चेक करायचं. चेक कर. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतायत. फेअर बॉल आहे. डी यस्टनच्या वरन आपण बॉल पाहताय. हा गेला विकेट किपरच्या हातामध्ये. क्लोज होता एकदम बॉडीच्या. पहिला बॉल डॉट आपण पाहताय. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल केला. हा पण पूल 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून या चौकारासाठी आपण पाहताय. बाली भागरेसाठी पारितोषिक सलग 3 षटकार आदरणीय सचिन पांडुरंगजी भोईर साहेबांच्या माध्यमातून 1111 रुपयाचा कॅश प्राइज त्याला दिलं जाईल.
पहिल्या चौकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी ओपन झालंय. आदरणीय शंतनुजी वेखंडे साहेबांचे एटीएम मागच्या मॅच पासून पारितोषिकाची खैरात साहेबांच्या माध्यमातून सातत्याने होते. पहिला बॉलवर चौकाराला समोर फटका खेळलाय डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग होते. लास्ट मोमेंटला एकच रन तिथे मिळते. धावा संख्येने पुढे जाईल. स्कोर कार्ड धावा 5 ची कॅश प्राइज झालंय. युवराज विकेटे साहेबांच्या माध्यमातून सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी रोख रुपये 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ओ टू कॉम्बॉक्स 5 हवा स्कोर कार्डवर सध्या आपण पाहता. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. गोलंदाज गणेश मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी राहिली होती गणेशची गोलंदाजीमध्ये. इकॉनॉमिकल षटक हाताळण्यासाठी तो माहित आहे. संपूर्ण दिवसामध्ये भरपूर चांगली बॉलिंग त्याची राहिली होती. गणेश यावेळी समोर आहे अर्जुन. टप्पा पडला थोडासा राईज झाला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. 1 फॉर दी ओव्हर यावेळी देखील इशारा दिला गेलाय गोलंदाज गणेशला. चांगली गोलंदाजी होत्या. अर्जुनला देखील या ठिकाणी शांत ठेवलंय. हे षटक भरपूर चांगलं राहिलंय. इकॉनॉमिकल बॉलिंग फक्त 5च धावा आल्यात या ओव्हर मध्ये. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. यावेळी ऑन साइडला कॅप मध्ये ट्रॅव्हल होतो बॉल आणि निघून जाईल अलॉंग द कार्पेट. जमिनीला घरंगळत गुदगुळ्या करत सीमारेषेच्या पलीकडे चौकार. धन्यवाद. चौकाराला धावा संख्या 9. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा सध्या स्कोर कार्डवर आपण पाहता. चिक शंतनू विकेटे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज या चौकारासाठी. बॉल ओव्हरचा पहिलं षटक सध्या आपण पाहताय. गणेश फायनल मॅच तुम्ही अनुभवता. सुरस्मृती भोरशेती आणि त्यांच्या विपक्षामध्ये दिया एंटरप्राइजेस कानविन दे बॉलला शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरनं टर्न केलाय. डीप फाईन लेगला अर्जुन बांगरच्या बॅटमधनं सलगचा दुसरा चौकार. थँक्यू. आणि हाईट साठी तिसऱ्या पंचांकडे बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच आमचे आपण यायचे आहेत कारण 1 फॉर द ओव्हरचा ऑलरेडी एक इशारा दिला होता. हा बॉल येस इथे कॅश प्राइज मिळालंय. चौकारासाठी शंतनू विकेटे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज. एंटरप्राइजेस संघासाठी सुद्धा एक कॅश प्राइज झालं. जर दिया एंटरप्राइजेस संघातील कोणत्याही बॅटरने लगातार 3 बॉल 3 षटकार जर मारले तर सचिन पांडुरंग भोईर साहेबांच्या माध्यमातून 1111 रुपयांचं कॅश प्राइज. ओव्हर टू कॉम्बॉक्स 13 धावा स्कोर कार्डवर आणि पुढे आला होता क्रीज मधनं फलंदाज अर्जुन. त्यामुळेच आपण पाहताय हा फेअर बॉल देण्यात आलाय. धावा संख्या सध्या स्कोर कार्डवर 17 धावा स्कोर कार्डवर आपण पाहताय. या ओव्हर मध्ये 13 धावा. धावा संख्यावर 3 चौकार आले एकंदरीत ओव्हर मध्ये. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज जय आपल्याला पाहायला मिळतोय. समोर बाली भागरे. एक चौकार त्याच्या पॅटमधनं आलाय. अवे फ्रॉम द बॉडी शॉट वाईड अँड पनिश. बंदुकीतून सुटलेला गोळीच्या वेगाप्रमाणे बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. चौकार. येस कॅश प्राइज झालाय. सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी रोहित भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज दोन्ही टीमसाठी. विकेटे साहेबांच्या माध्यमातून या चौकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज जमा झालं. आज बाली बागनेर थांबणार नाहीये. कॅश प्राइजची अक्षरशः उधळण झाली या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा टॉप एश बाची टॉप एश क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली रुचित. कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झालाय. इथे कॅच ड्रॉप झाला आणि कॅच कोणाचा ड्रॉप झालाय? बाली बागरेचा कॅच ड्रॉप झाला. दारू सोडा, पान सोडा, तंबाखू सोडा, नशा सोडा, पण बाली बागरेचा कॅच नका सोडू. त्रास होणार आहे, त्रास होणार आहे, त्रास होणार आहे या मॅच मध्ये. बाली बागरेचा मॅच ड्रॉप झालाय. दोन्ही टीम साठी पारितोषिक आहे. सचिन पंडुरंगजी भोईर यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 3 षटकारांसाठी. धावा संख्या सध्या स्कोर कार्डवर 19 पाहायला मिळते. बाली बागरेचा झेल ड्रॉप होतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला 2 धावा त्यांना कंप्लीट केल्यात. गोलंदाजी भरपूर चांगली होती. समोर केसला फटका लॉंग ऑफ च्या अगदी मधोमध आला. एकच सिंगल त्या ठिकाणी घेतली आहे.
एकंदरीत आपण पाहिलं इनिंग मध्ये धावा येत नाही आहेत मागच्या मॅच मध्ये. एकंदरीत पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हर मध्ये भरपूर धावा होत्या बेस्ट ऑफ बोरशेतीच्या. या मॅच मध्ये भरपूर चांगली बॉलिंग राहिली आहे कानविंदे टीमची. सूरज स्मृती बोरशेती या नावानं सध्या हा संघ खेळतोय. सूरज कळमगावचा आकस्मिक निधन त्याचं झालं आणि अगदी कमी वयामध्ये तो आपल्याला सोडून गेला. त्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा संघ सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि सूरजला मानवंदना देणारा सिक्सर आला अर्जुनच्या पॅट मधनं डाऊन द ग्राउंड सिक्सर. थँक्यू डीजे. ते षटकारासाठी कॅश प्राइज झालाय. स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकाचे प्रमुख आयोजक शिल्पकार सन्माननीय शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज जमा झाला अर्जुन बांगरसाठी. धावसंख्या 26 आहे. षटक क्रमांक 2 चा सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहे. 26 रन्स ऑन बोर्ड. मिस्टामिक या फटका झेलची शक्यता आहे. गोलंदाज स्वतः पोहोचले आहेत. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय. जयनं प्राप्त केल्या विकेट. अर्जुन बांगरला माघारी परतावं लागेल. धावसंख्या 26 झाली आहे. एक बॉल चा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक. स्कोर कार्ड वर 26 धावा. अर्जुन बांगर माघारी परतलाय. 5 बॉलचा सामना त्यानं केला. 14 धावा संख्या करून तो बाद झाला. नवीन बॅटर कॅप्टन येतो मैदानाच्या मध्ये रोशन वेकंडे. चेक कॅश प्राइज झालाय. जयच्या या अप्रतिम कॅच साठी शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून रोख रुपये 500 रुपयांचा कॅश प्राइज जमा झालाय. रोशन वेखंडे येतोय क्रमांक 3 वर बॅटिंग करण्यासाठी. कॅप्टन टीम बोरशेतीचा. स्कोर कार्ड वर सध्या 26 धावा आहेत. एक बॉलचा काही शिल्लक या ओव्हर मध्ये. जयनं भरपूर चांगली बॉलिंग केली आहे. एक महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केला. अर्जुन बांगरला त्याने माघारी परतवलाय. शफल नॉन साइडला कॅच होता. भरपूर चांगला टप्पा आहे. भरपूर चांगली लाईन लेंथ मेंटेन करत असताना 2 ओव्हरचा खेळ झालाय. 13.00 ची सरासरी. 26 धावा सध्या स्कोर कार्ड वर आपण पाहता. बॅटिंग करत असताना टीम सूरज स्मृती बोरशेती या संघ मैदानाच्या आतमध्ये. 13 ची सरासरी राखली आहे. भरपूर चांगली बॉलिंग एकंदरीत मी म्हणेन या मॅच मध्ये दिया एंटरप्राइजेस कानविंदे संघानं केली आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये जरी ते कमी धावा संख्येवर रोखलं तर ही मॅच भरपूर चांगली बनेल. कारण मगाशी 50 धावा देखील चेस करायला आणल्या होत्या पप्पू 11 दसई संघानं. जरा फास्ट खेळायचंय दोन्ही संघ. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. कानविंदे संघ तुम्हीच फीडअप करायचा. अदरवाईज तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅड लाईटचा इम्पॅक्टचा सामना करावा लागू शकतो. अक्षय शेवटचं षटक आणि भरपूर महत्वाचा आहे. इथे जर रन्स कमी आला तर हा सामना जबरदस्त पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला समोर बाली भागरे. प्रयत्न त्याचा राहील या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त रन्स करण्याचा. 6 बॉलचा सामना त्याने आतापर्यंत केला. 12 रन्स त्याच्या बॅट मधनं आल्यात. 26 धावा स्कोर कार्ड वर अक्षय. फटका हेलिकॉप्टर सजवलाय आणि पाठवलाय. लँड होतो हा हेलिकॉप्टर. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला चौकार. थँक्यू डीजे. इथे कॅश प्राइज झालं शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून या चौकारासाठी रुपयांचा कॅश प्राइज. काय जबरदस्त फटका होता. हेलिकॉप्टर शॉट होता आणि लँड केला एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स वर दररोज चौकाराला. धावसंख्या 30 रन. अक्षय सध्या गोलंदाजी करतोय. आज अक्षयनं भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह करणारी कामगिरी संपूर्ण दिवसामध्ये केली आहे. विकेटचं सातत्याने केलं. समोर उंची जास्त आहे आणि अंतर त्या ठिकाणी कमी होतं. परंतु लास्ट मोमेंटला आपण पाहता इथे झेल कॅरी करता आला नाहीये. आणि ते समोर प्रेक्षक बसलेले आहेत. थोडं पाठीमागे सर प्लीज विनंती असेल. थोडं पाठीमागे सर प्लीज विनंती असेल. यस कोणालाही अडथळा होणार नाहीये याची दक्षता. यस ओव्हर टू कॉम्बॉक्स. आयोजक तुम्ही आयोजक आहात. आम्ही आयोजक आहोत आणि सर्वजण आयोजक आहात. त्यामुळे प्लीज रनआउट चेक केलं जात आहे. स्ट्राईक एंडला रोशन वेखंडे साठी अपील केली आहे. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आउट आहे. परंतु आपण नक्कीच त्या ठिकाणी चेक करूयात. स्क्रीन मोठी करा ना सर.
धावसंख्या 30 झाली आहे. 30 धावा स्कोर बोर्डवर आपण पाहताय. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं विनंती असेल. खूप वेळ होतोय आपल्याला फायनल आणि त्यानंतर संपूर्ण या स्पर्धेशी आपण पाहिलं गेलं तर बक्षी वितरणाचा कार्यक्रम सुद्धा आपल्याला करायचा. त्यामुळे ऑफिशियल पंच थर्ड अंपायर थोडंसं स्पीडअप घ्या प्लीज विनंती असेल. ओ टू कम बॉक्स. फलंदाज बाद आहे. रनआउटच्या स्वरूपात रोशन वेखंडेला माघारी परतावं लागेल. एकच धाव ग्राह्य धरली जाईल या बॉलवर आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31 धावा. दोन बॉलचा खेळ झाला या ओव्हर मध्ये. 31 धावा सध्या स्कोर कार्डवर आपण पाहता. दुसरी विकेट इथे गमावली आहे. नवीन बॅटर भावेश विषय येतोय मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय रमेश विखंडे साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांचंही शुभागमन झालं या मंचावरती. सर्वांना वेट लावलं या क्रिकेटने, सर्वांना वेट लावलं. बाली बागरे स्ट्रायकर एंडला गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय. हा रेजच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल घोषित केल्या पंचांनी आणि 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा दिलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. भावेश विषय नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आलाय. भरपूर अतिरिक्त उसरी घेणारा बॉल होता अक्षयच्या माध्यमातून. भरपूर चांगलं रोखलंय एकंदरीत विचार केला तर दिया एंटरप्राइजेस कन्व्हिन्स संघानं. हॉर्न साइडला अक्रॉस द बॅटने स्लॉक स्वीप करायचा होता. डॉट बॉल आलाय. पाली भागरे दुसऱ्या एंडला नॉन स्ट्राईकला थांबला. ही मॅच भरपूर चांगली मिळेल कारण कन्व्हिन्स संघाकडे बॅटर्स भरपूर चांगले आहेत. डेप्थ आहे बॅटिंग लाईनअप मध्ये. त्यामुळे इथे हा सामना प्रेक्षकांना जबरदस्त पाहायला मिळेल. 3 बॉलचा काही शिल्लक आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 32 आपण पाहत आहे. अक्षय समोर फटका. मिस्टामिंग झेलची शक्यता. 1 मोर विकेट डाऊन आणि नवीन येणारा फलंदाज स्ट्राईक एंडला येईल. चला लवकर फिल्डिंग पसरवून घ्यायची आहे. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये सुमित भागरे येतोय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सातत्यानं विकेटचं पतन. स्ट्राईक देणं आवश्यक होतं. पहिल्याच बॉलला एक सिंगल घेऊन जर स्ट्राईक रोटेट केली असते 22 स्ट्राईकला आला असता. परंतु भावेश विषयकडनं ते काम झालं नाहीये. सुमित आलाय बॅटिंग साठी. रन्स येणं आवश्यक आहे सुमितच्या बॅट पद्धत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40 पर्यंत एक फायटिंग टोटल जर उभारावी लागेल टीम सूरजमोती बोरशिटीला. हा बॉल पंच वळतायत. भरपूर बाहेर ऑफ स्टंपच्या व्हाईट बॉल घोषित केल्या पंचांनी. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होते. ऍट धावसंख्या 33 वर 3 सध्या स्कोर कार्ड तुम्ही पाहता तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. अक्षयचं षटक इकॉनॉमिकल राहिलं आहे. अप्रतिम बॉलिंग त्याने या मॅच मध्ये केली आहे. 33 वर 3 सध्या सिच्युएशन. हा फटका एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त आहे. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार. सुमित भागरेच्या बॅटमध्ये चौकाराला 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 37 रन्स ऑन बोर्ड. चेक कॅश प्राइज झालाय सुमित साठी. या चौकारासाठी शंतनू विखंडे साहेबांच्या माध्यमातून रोख रुपये 200 रुपयांचा कॅश प्राइज. सुमित भागरेनं फलंदाजीमध्ये देखील अनेक स्पर्धांमध्ये भरपूर चांगली कामगिरी केली आहे बोरशेतीसाठी. एकंदरीत सुमित यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये गोलंदाजी असेल फलंदाजी असेल मोक्याच्या क्षणी येऊन संघाचा तारणार तो ठरतोय. हा फुल टॉस आहे. ऑन साइडला फ्लिक केला. टर्न केला. डिप्ले क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न यावेळी केला जाईल. 2 धावा.
कंप्लीट होत आहेत. धावसंख्या झाले 39 आणि 40 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय ते टीम दिया एंटरप्राइजेस कानविंदे या संघासमोर. 3 ओव्हर मध्ये 40 बनवायचे. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. चला यानंतर विनंती करूयात आपण या व्यासपीठामध्ये शुभ सन्मान करूयात. आपण ऐकलं दिवसभर आज अंतिम दिवसामध्ये अतिशय चांगल्या मॅचेस त्यांच्या माध्यमातून रंगवल्या गेल्या. अतिशय खेळाडूंची अचूक माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. ते व्हॉइस ऑफ दी शहापूर सन्माननीय जगदीश तारमले साहेबांचा शुभहीय सन्मान या मंचावरती केला जातोय. समीर वेकंडे, आपल्याला विनंती असेल आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचंय जगदीश तारमले सरांचा. कैलास कागज विनंती असेल प्लीज आपण जगदीश तारमले सरांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. समीर वेकंडे, आपण कुठे असेल तर प्लीज संपर्क साधा. येस, सामना लगेच सुरू करायचा प्लीज, विनंती असेल. पण शुभ सन्मान करायचा आहे जगदीश तारमले सरांचा. खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून दिवसभर ऐकलंय अच्छा संपूर्ण दिवसभर, आणि त्यांचाही शुभ सन्मान आपण समीर वेकंडे साहेबांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती करत आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या व्यासपीठावरती करत आहोत. खूप चांगलं समालोचन आज ऐकायला पाहायला मिळालं. प्रत्येक खेळाडूची अचूक माहिती, प्रत्येक बॉल वरती अगदी मॅच रंगवण्याची कला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आज या स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकामध्ये समीर वेकंडे या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांपैकी एक, त्यांच्या माध्यमातून ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती. यानंतर चला सामना आपण चालू करूयात. सामना आपण पाहूयात. अंतिम सामना, दुसरी इनिंग मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहतोय. आज स्वप्न पूर्ण होणार आहे. आज स्वप्न होणार दिया एंटरप्राइजेस कानविंदे टीमचं होणार की सूरज स्मृती बोरशेती टीमचं होणार पाहिजे. येस, सलग 3 बॉल 3 षटकारासाठी कॅश प्राइज झाला. अगदी पाहिलं गेलं तर 1111 रुपयांचं कॅश प्राइज सचिन भोई साहेबांच्या माध्यमातून टीम दिया एंटरप्राइजेस कानविंदे टीमसाठी. कानविंदे टीम, आपण एक्स्ट्रा वेळ घेऊ नका. बॅड लाईटचा काही इफेक्ट झाला तर तुमच्याला त्रास होईल, त्यामुळे आपण लक्ष द्या प्लीज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच प्रितेश आणि दुसऱ्या बाजूला विशाल माझे. महत्वाची जोडी आहे, संघाची आघाडीची जोडी आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आणि माणसाच्या आयुष्यामध्ये 2 फेज महत्वाचे आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतोय फर्स्ट इनिंग आणि सेकंड इनिंग. माणसाच्या आयुष्यामध्ये आपण पाहत आलोय तरुण पण म्हातार पण, लग्नाच्या आधीची लाईफ आणि लग्नाच्या नंतरची लाईफ. या मॅच मध्ये आता सेकंड इनिंग आहे. सेकंड इनिंग मध्ये आता पाहायचं आहे दिया एंटरप्राइजेस कानविंदे टीम कशी बॅटिंग करणार. महत्वाची मॅच, महत्वाच्या मॅच मध्ये बनवायच्या आहेत तब्बल 40. येस, कानविंदे संघासाठी अजून एक कॅश प्राइज झाला. रोहित भोई साहेबांच्या माध्यमातून सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी 500 रुपये, म्हणजे 1611 रुपयांचं कॅश प्राइज. सलग 3 बॉल 3 षटकारांसाठी टोटल आता आपल्याला पाहायला मिळतं. 40 बनवायचे आहेत. सलामीची जोडी आहे प्रितेश. खूप चांगला खेळ केलाय पहिल्या दिवसामध्ये. सर्व काही विसरायचं आहे. या आधी काय केलं या गोष्टींना इथे महत्व नाहीये. या मॅच मध्ये तुम्ही काय करणार आहात या गोष्टींना महत्व आहे. याच्या आधी काय केलं या गोष्टींना तुम्हाला थारा नाहीये. या मॅच मध्ये तुम्ही काय करणार आहात याला महत्व आहे. चमत्कारांना नाही तर इतिहास इथे घडवायला आता मैदानाच्या आतमध्ये कानविंदे टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल समोर सुमित बागरे गोलंदाजी मार्कवरती, राईट आर्म वर विकेटने. हो, पहिलाच बॉल स्विंग अँड मिस, डॉट बॉल. प्रितेश साठी पहिलाच बॉल आपण सुमितचा पाहिला. राऊंड विकेटने बाहेर निघणारा डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. या मॅच मध्ये बदल केला. येस, षटकारासाठी सूरज भोई साहेबांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याकडे जमा झालं आणि ते विकेटचं पतन झालंय. प्रितेश 0वरती बाद झालाय. दबाव वाढेल आता. दिया एंटरप्राइजेस कानविंदे टीम लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. प्रितेशचा फटका बसला, मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल होते आणि कॅच प्रतिम हर्षा माध्यमातून आणि पहिला धक्का बसतोय. आपण पाहिलं गेलं तर दिया एंटरप्राइजेस कानविंदे टीम साठी भरपूर सारे कॅश प्राइज झाले. तिथे आपण पाहिलं गेलं तर सूरज भोई साहेबांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी प्रत्येक कॅच साठी 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर
सचिन भोई साहेबांच्या माध्यमातून दिया एंटरप्राइजेस संघाच्या कोणत्याही खेळाडूने सलग 3 बॉल 3 सिक्सर मारले 1111. रोहित भोई साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज सलग 3 बॉल 3 साठी. हो हो व्हॉट अ शॉट. इम्प्रोवाइज केलाय. दिल मांगे मोर लगाया जोर आया मैदान के बाहर. कडक फोर चौकार. लाजवाब बॅटिंग रोहित साठी लाजवाब बॅटिंग आहे. आणि शंतनू विकंडे साहेबांच्या माध्यमातून हे 200 रुपयांचं कॅश प्राइज. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळला. इम्प्रोवाइज केलं स्वतःला. त्यानंतर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्र निवडला आणि त्यानंतर हा डोळ्यांचं पार न फेडणारा फटका. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करावा लागला. तर ऑन साइडला आपण पाहतोय थोडा वाईडिशला क्षेत्ररक्षक लावलाय. डीप मिड विकेटच्या दिशेला आता डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक लावला गेला आणि समोरच्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर अर्जुन बांगर लॉंग ऑनच्या दिशेला आपण पाहतोय. याच साठी केला होता टस. अगदी शेवटाकडे आपण पोहोचलोय. पुन्हा एकदा लाफ्ट केला. गॅप मध्ये बॉल आहे. हो हो पडल्यानंतर बॉलचा वेग कमी झालाय. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. सिंगल मिळाले आणि रमेश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून सलग 2 बॉल 2 सिक्सर साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. 5 धावा धावफलकावरती 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. रिक्वायर्ड रेट वाढलाय आता 1100 रुपये. सॉरी सलग 2 बॉल 2 सिक्सर साठी रमेश वेकंडे साहेबांच्या माध्यमातून 1100 रुपयांचा कॅश प्राइज. 14 बॉल आणि 35 धावी लागणार या स्पर्धेची. पुन्हा वाट पाहायची नाही नसेल तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजाचा कर्दन काय बनावं लागेल विशाल मांजेला. स्ट्रायकर एंडला समोरच्या बाजूला बॉलर ओव्हर दी हेड लॉंग ऑफच्या दिशेला बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स. चौकार आलाय. चौकारासह 200 रुपयांचा कॅश प्राइज शंतनू विकंडे साहेबांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. टोटल 9 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. विशाल मांजे मैदानाच्या आतमध्ये आहे. तोपर्यंत दिया एंटरप्राइजेस कानविदे संघाला विजयाची गॅरंटी आहे. हो पुन्हा एकदा खोला टाकलाय. ब्लॉक होल मध्ये बॉल टाकत असताना इथे डॉट बॉलची समाप्ती झाली. षटकाची समाप्ती झाली. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि टोटल धावसंख्या 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल आणि 31 ची गरज सामना जिंकण्यासाठी दिया एंटरप्राइजेस कानविदे टीमला. महत्वाचं षटक आता कोण टाकणार. अर्जुन बांगर टाकणार की तेजस जाधव टाकणार की बाली बागरे टाकणार या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये. आणि तेजस जाधव अर्थातच बोर शेतीचा सुसाट वेगवान गोलंदाज वेगाचा बेताज बादशाह तेजस जाधव गोलंदाजी मार्क वरती आहे. दुसरं षटक हातात असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तो पाहायला मिळेल. समोर रोहितचा विचार केला तर 1 चौकारासह आणि 1 सिंगल धाब्यांसाठी 2 बॉल 5 धाबांवरती तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. विशालचा विचार केला तर 2 बॉल आणि 4 धाबांवरती बॅटिंग करतोय. इम्पॅक्टफुल षटक असणार आहे. महत्वाचं षटक असणार आहे या मॅच मधला निकाल स्पष्ट करणारं षटक मैदानाच्या आतमध्ये. तेजस पहिला बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फटका. सिंगल मिळाले. डीप बॅकवर्ड पॉइंट अगदी शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला सिंगल मिळाले. सिंगल तर धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. शॉर्ट मध्ये तर दम रन मिळेंगे कमी ते 1 धाव मिळाले. एका धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. क्रिकेटची लाईफलाईन वापरली गेली आहे. एक्का दुक्के से काम नहीं बनने वाला है. चौका छक्का लगाना पडेगा या मॅच मध्ये. रंग बदलावे लागेल. खेळ बदलावा लागेल. पवित्र बदलावा लागेल. आता इथं आक्रमक व्हावं लागेल. देव बनून चालणार नाही. आता देवाला इथे अग्ररूप धारण करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती वार प्रतिवार आणि ते पाहिलं गेलं तर षटकार ठोकावे लागतील. चौकार षटकारामध्ये डील करावी लागणार या मॅच मध्ये. विशाल मांजे कडे क्षमता आहे. स्ट्रायकर एंड तो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहूया तिथे काय घडतंय. पंच कळवतायत व्हाईट बॉलचा इशाराने अवंतरची धाव मिळतीये. एका धाब्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचतोय. खरा बॉलचा मारा दिशाहीन बॉलचा मारा केलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा वेग पाहायला मिळाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर अवंतरची धाव मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहे. खूप चांगली गोलंदाजी बुरशेती संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये. हो पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. समोरून अगदी बॅट आणि बॉलच्या समोरून बॉल निघून चाललाय. सरळ बॅट्समनच्या अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता रेंज पासून थोडस दूरवरती ठेवलंय बॉलला तिच्या माध्यमातून आणि 2 बॉल 2 धाबा खर्च केल्यात. 11 धाबा धावफलकावरती. समोर विशाल पुन्हा एकदा लाफ्ट केला लावून कार्पेट. पहिली धाव वेगाने घेतलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. चाल रचली गेली आहे. पुन्हा एकदा बॅटर इंटरेस्टेड आहे. 2 धाबा कंप्लीट झाल्यात आणि 2 धाब्याने धावफलक 13 या आकड्यांवरती पाहायला मिळेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये संघर्षमय सुरुवात झाली. सुरुवात थोडीशी शांत झाली. आता शांत राहून चालणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. अग्ररूप धारण करावं लागेल. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 13 झाले. दादा
9 बॉल आणि 27 धाबांची गरज. 3 महत्वाचे बॉल या मॅच मधील, अंतिम मॅच मधील. पुन्हा एकदा सोडून दिलाय, पुन्हा एकदा सोडून दिलाय. इथे पाहिलं गेलं तर पंच पुन्हा एकदा वळालेत आणि पंचांनी इथे व्हाईट बॉलचा इशारा कळवलाय. अवंतरची धाव मिळाली. पुन्हा एकदा जय आणि पराभवाच्या मधलं अंतर थोडंसं कमी झालंय आणि समीकरणचा 9 बॉल 26 धाबांची गरज. 9 बॉल 26 धाबा या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी आपण दी एंटरप्राइजेस कानविंद टीमला आपण पाहतोय. एका बाजूला कानविंद टीम, एका बाजूला सूरज स्मृती बोरशेती संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. 9 बॉल आणि 26 धाबा. हो पुन्हा एकदा यॉर्कर मार्च, यॉर्कर बॉलचा मारा. ब्लॉक होल मध्ये बॉल टाकलाय, ब्लॉक होल मध्ये बॉल टाकलाय. शस्त्र अस्त्र आणि ब्रह्मास्त्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये. विशाल मांजेकडे उत्तर नव्हतं. विशाल मांजे फक्त पाहतच राहिलाय बॉलकडे. पडल्यानंतर बॉल इतक्या वेगाने निघालाय, प्रचंड वेगाने. अक्षरशः आगीचे गोळे तेजसच्या माध्यमातून टाकलेत सुसाट वेगाने. ही बुलेट ट्रेन बोरशेती गाबाची मैदानाच्या आतमध्ये धावतीये. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत तेजस जाधवच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. हो हो रोशनने चूक केली आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाताला 440 व्होल्टचा झटका देऊन सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे. काय फटका होता. रोशनने थोडीशी गडबड केली आहे. अति घाई संकटात नाही, संकटात आता घेऊन गेली आहे बोरशेती संघाला. 7 बॉल 20 महत्वाचा बॉल, शेवटचा बॉल. या बॉलवरती चौकार षटकार आला तर कानविंदे गाबासाठी आनंद देणारा बॉल पाहायला मिळेल. हो पुन्हा एकदा चिकड क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पकडला गेलाय कॅच. संपलाय फलंदाजाचा खेळ आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टोटल धावसंख्या 20 बनवायच्या आहेत. 6 मध्ये 20. थँक्यू. इथे कॅश प्राइज आहे, पुन्हा एकदा लागू असेल. बाहेर कोणत्याही प्रेक्षकाने झेल घेतला तर सूरज भोई साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक झेलसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज. ₹200 कॅश प्राइज. प्रेक्षकाने झेल घेतला सूरज भोई साहेबांच्या माध्यमातून 200. 6 बॉल 20 धाबांची गरज. बाली भागरे गोलंदाजी मार्क वरती, बाली भागरे गोलंदाजी मार्क वरती आहे. सहा बॉल 20 ची गरज. येस 6 बॉल 20 ची गरज. प्रेक्षकांसाठी ₹500. प्रेक्षकांनो कॅश पकडा 500 जिंका. सूरज भोईर यांच्याकडून. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्ट केलाय. बॉलला दिशा दिली आहे, बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती हा चौकार. शंतनू वेकंडे साहेबांच्या माध्यमातून ₹200 कॅश प्राइज. 5 बॉल 16 ची गरज. पहिलाच बॉल, बॉलला फक्त दिशा दिली आहे, फक्त बॉलला दिशा. अक्षरशः घरामध्ये झाडू मारतो, झाडू शॉट मारलाय बॅटर आपण रोहितच्या माध्यमातून. खूप चांगला खेळ केला, इम्पॅक्टफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. अगदी पाहिले गेले तर 5 बॉल 16 ची गरज. सामना कुठे चाललाय पाहूयात. बोरशेती की कानविंदे गाव. हो पुन्हा एकदा बॅटची कॅड. कॅच ड्रॉप झालाय पुन्हा एकदा. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. रोहितला जीवनदान मिळालंय आणि आता मैदानाच्या आतमध्ये या विभागामधील एक विस्फोटक बॅटर, या विभागामधील एक उत्तम फिनिशर अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल 24 धाबांची गरज असताना बिरवाडी गावामध्ये याच खेळाडूने लगातारचे 4 सिक्सर मारले होते. अपेक्षा आहे या खेळाडूकडे. 4 बॉल 15. पाशाभाई पैलवान आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 15 ची गरज. क्षमता आहे या खेळाडूकडे. या मॅच मध्ये मारावे लागतील कानविंदे गावासाठी. हो पहिला आला. हो पुन्हा एकदा चूक झाली आहे. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागणी झाली आणि पुरवठा झाला. लगेच बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
थँक्यू 3 बॉल आणि 11 धाबांची गरज. वाटमाज आजचा दिवस अक्षरशः चुरस लागली आहे. आजचा दिवस शेवटच्या बॉल पर्यंत लोकांना इथे खेळवून ठेवलंय मॅचेसने. 3 बॉल आणि 11 धाबांची गरज. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांनो मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या या मॅचसाठी. 3 बॉल आणि 11 धाबांची गरज. कानविंदे संघाने समोर कोणता संघ आहे पाहिलं नाही. या मॅच मध्ये एकदम चांगला खेळ दाखवलाय. सर्वोत्तम खेळ दाखवलाय. मैदानामध्ये नाणं कोणाचं खणखणीत आहे हे दाखवलंय. अगदी पाहायला गेलं तर या मॅच मध्ये 3 बॉल 11. समोर बाली बागरे स्ट्रायकर एंडला अक्षय उर्फ पाशाबाई संघासाठी 3 बॉल 11 ची गरज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेत. रोशनने चुका केल्यात आणि चुका महाग पडलेत. जर इथे षटकार मारला मॅच मध्ये मजा येईल. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ऑन साइडला. क्षेत्र बॉलच्या पाठीमागे अक्षय इंटरेस्टेड असेल. स्ट्रायकर एंडला फेकी आहे. इथे चूक झाली आहे. कोणाकडून चूक झाली आहे. रोहितने केली की पशाबाईने केली. पण चूक झाली आहे. धोक्याची घंटा वाजली आहे आणि अक्षयला तंबूच्या आश्रयाला जावं लागलंय. गुड फिल्डिंग होती हर्षदची आणि इथे पाहिलं गेलं तर 2 बॉल 10 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. अगदी पाहिलं गेलं तर काय फिल्डिंग केली आहे. व्हॉट अ फिल्डिंग बाय फिल्डर्स. 2 बॉल 10 ची गरज. स्ट्रायकर एंडला जय आता जय आणि विरू सर्व काही बनायचंय. कानविंदे गाभासाठी पाठीचा कणा बनायचाय. पाठीचा नाही हुकमाचा एक्का बनायचाय. या मॅच मध्ये हुकमाचा एक्का बनणार का पाहायचंय. कारण 2 बॉल 10 धाबांची गरज. सामना थोडासा फास्ट घ्या प्लीज. विनंती आहे दोन्ही टीमला. विनंती असेल जय आणि बाली आपल्या दोघांनाही विनंती असेल. 2 बॉल 10 ची गरज. पुन्हा आपल्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुद्धा करायचा. त्यामुळे एक्स्ट्रा वेळ घेऊ नका विनंती असेल. प्रेक्षकांसाठी सूरज भोई साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. मैदानाच्या बाहेर जर जैल घेतला 2 बॉल 10 ची गरज. 2 बॉल 10 ची गरज. 2 बॉल 10. 5 बॉल 11 वरती रोहित बॅटिंग करतोय. जय आपण पाहिलं गेलं तर स्ट्रायकर एंड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल समोरच्या बाजूला लॉफ्ट केलाय. अर्जुन बांगर बॉलच्या पाठीमागे. आता मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी 2 धावा कंप्लीट करत असताना 1 बॉल आणि 8 धाबांची गरज. जर या बॉल वरती काय घडलं अर्जुनने नाही तर बालीने काही चूक केली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा अशा पल्लवित होतील त्या म्हणजे कानबिंदे गाभाच्या. कारण 1 बॉल 8 धाबांची गरज. स्क्रीनवरती प्रेक्षकांना पाहू शकता योगेश टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. योगेश भोईर आणि कृष्णा भोईर यांच्या माध्यमातून ही युट्यूब वाहिनी आपण पाहतोय. जय ऑन दी स्ट्राइक. टॅप केलाय सामना जिंकलाय. सूरज स्मृती बोरशेती संघाने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. चॅम्पियन संघ मैदानाच्या आतमध्ये. सूरज स्मृती बोरशेती संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. Yes.